आधी आपण तेल टाकूया। आपण याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया, 1 चमचा जिरं, कांदा, कांदा परतल्यावर लगेच टोमॅटो आणि बटाटा। आपण हे मिक्स करूया। आपण बनवतो सोयाबीन खिचडी, त्यासाठी आपण 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 बटाटा घेतलाय। तो आता आपण परतून झालाय, जिथे आपण टाकणार आहोत सोयाबीनचे दाणे, ते मिक्स करून घेऊया। त्याच्यात टाकूया धना पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, 1 छोटा पॅकेट पावभाजी मसाला। हे सगळं मिक्स करूया। आपण त्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घालूया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 1 वाटी इंद्रायणी तांदूळ आपण धुवून 1 तास भिजवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार। हे सगळं मिक्स करून घेऊ। आपण 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय, 1 वाटी तांदळासाठी 3 वाट्या पाणी टाकलंय आपण। त्याला तो कुकरचं झाकण लावू आणि 4 शिट्ट्यांवरती भात शिजू।